इंदापूरमध्ये आज सत्र न्यायालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले। यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते। यावेळेस कुठेतरी नाराजी नाट्य पाहण्यास मिळालं। एकंदरीत सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी प्रेक्षकांच्यात बसणं हे केलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात चर्चा होण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत माजी मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील आहेत। भाऊ, काय सांगाल? न्यायालयाचा एकंदरीत कार्यक्रम झाला, कुठेतरी खासदार सुप्रिया सुळे आणि तुम्ही प्रेक्षकांच्यात बसणं पसंत केलं? नाही, असं नाही, आम्हाला निमंत्रण आलं आणि मला असं वाटतं की उच्च न्यायालयाचा जो प्रोटोकॉल असेल, शेवटी हा कार्यक्रम उच्च न्यायालयाचा कार्यक्रम होता आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सेशन कोर्ट यांचा कार्यक्रम होता। बार असोसिएशनच्या वतीने आम्हाला निमंत्रण आलं, मला आलं, खासदार सुप्रियाताईंना आलं। आता त्या बार असोसिएशनशी आमचा फार जुना संबंध आहे आणि इंदापूरच्या कोर्टाच्या बाबतीत तर 1961ला पहिल्यांदा ते कोर्ट सुरू झालं। त्यावेळेस आमचे काका शंकरराव बाजीराव पाटील यांनी खऱ्या अर्थानं तिची सुरुवात केली। आम्ही 20 वर्ष मंत्री असताना सुद्धा त्याला परवानग्या वगैरे दिल्या, बार रूमला परवानग्या दिल्या आणि तिथले सगळे जे 200-250 वकील आहेत ते सगळे त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं। गेल्यानंतर तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं की हा असा प्रोटोकॉल आहे, ह्या प्रोटोकॉलप्रमाणे ही ह्यांची नावं आहे। ठीक आहे, ते काय आम्हाला काही ते काय नवीन नाही, आम्हालाही माहिती प्रोटोकॉल काय असतो ते। त्यामुळे आम्ही जनतेमध्ये बसून कार्यक्रमाला अटेंड करण्याचा आम्ही आनंद घेतला। एकंदरीत राज्यासारखी चर्चा होत असते की पुन्हा पवार एकत्र होणार का? काल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सभा झाली, त्यामध्ये पवारसाहेब आणि अजितदादा यांची बंद दाराआड देखील चर्चा झाली, असं देखील चर्चा होत आहे। पुन्हा राज्यात या चर्चांना उधाण येत आहे की पवार फॅमिली पुन्हा एकत्र येणार का राजकारण? नाही, मला ह्याची कुठली कल्पना नाही आहे, परंतु परवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मिटिंगला मी पण तिथं होतो, गव्हर्निंग काउन्सिलची मिटिंग होती आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काय प्रश्न असतात, काही विषय आहेत, तर त्या संदर्भातली पण चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यानंतर साहजिकच सगळेच एकमेकांना भेटत होते। त्यामुळं पुढं काय झालं तिथली मला कल्पना नाही, पण मिटिंगसाठी मी तिथं गव्हर्निंग काउन्सिलच्या मिटिंगला मी हजर होतो। काय वाटतं पुन्हा एकदा पवार फॅमिली एकत्र आली राजकारणात, काय आपण कसं बघतो? नाही, आता मला काय वाटतं हा विषय महत्त्वाचा नाही। आता ती त्यांच्या दृष्टीनं त्यांची काय हे आहेत, कारण मी लहान माणूस आहे, मी काय त्या विषयावर काय भाष्य करू शकत नाही। त्यामुळं त्याबद्दल काय कुणाला काय वाटतं त्यापेक्षा ते त्याच्याबद्दलचा खुलासा तेच करतील। हा राज्यात सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे, एसटीचे देखील आज दर वाढलेले आहेत। कुठेतरी सरकार लाडकी बहीण योजनेनं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। सरकार कुठेतरी योग्य योजना पोहोचवण्यासाठी कमी पडतं असं वाटतं? नाही, आता काल एकदम 15% जी काही एसटीची भाडेवाढ केली तर ते तसं पाहिलं तर खूप अन्यायकारक झाली। एसटीने प्रवास कोण करतं? गोरगरीब सामान्य माणूस प्रवास करतो आणि एकदम इतकी 15% भाडेवाढ करणं हे मला वाटतं थोडंसं जाचक आहे। तर सरकारने विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा प्रताप सरनाईक साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी ह्या एसटीच्या दरवाढीच्या संदर्भातली जी भाडेवाढ झालेली आहे त्याचा फेरविचार परत करावा आणि त्याच्यामध्ये काही भाडेवाढ कमी करता येईल का त्याचा जरूर विचार करावा। ठीक आहे, दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळ पण चाललं पाहिजे, ते पण तोट्यात आहे, ही गोष्ट खरी आहे, पण शेवटी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा एसटी महामंडळाचं ब्रीद वाक्य आहे आणि आज एखाद्या गावामध्ये जर एसटी मुक्कामला गेली तर माणसं म्हणतात विकासाचं काम झालं। म्हणजे इतका ह्या लालपरीचा परिणाम या राज्यातल्या सामान्य माणसावरती झालेला आहे आणि मला असं वाटतं एक शाश्वत प्रवास करणारी, सर्व गरीब लोकांना परवडणारी अशी आजपर्यंत एसटीची ख्याती आहे, तर त्याचा विचार सरकारने परत करावा असं मला वाटतं। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले। अनेक वर्षापासून मराठा आरक्षण हा प्रश्न अगदी काही काळापासून प्रलंबितच आहे, पुन्हा एकदा ते उपोषणाचं असलं त्यांनी उपसलेलं आहे। कसं पाहता या बाबीकडे आपण? मराठा आरक्षण संदर्भात पुन्हा लढा उभा राहतोय, याला आरक्षण मिळेल असं वाटतं का? नाही, मनोज जरांगे पाटलांची आरक्षणाच्या संदर्भातली ही जुनीच मागणी आहे। तर मला वाटतं राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे काही मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांनी ह्या प्रश्नाकडे अतिशय गांभीर्याने पाहावं आणि त्या प्रश्न कसा सोडवला जाईल आणि तो प्रश्न सोडवत असताना इतरांच्यावर पण अन्याय कसा होणार नाही याचा कुठेतरी एक समन्वय साधून तोडगा निघाला पाहिजे। कारण हे किती दिवस, किती महिने, किती वर्ष आपण हे प्रश्न प्रलंबित ठेवणार आहे आणि म्हणून तातडीनं सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढावा अशी आमची भूमिका आहे।
वाल्मिक करार प्रकरण राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात गाजत आहे. यामध्ये संतोष देशमुखांची हत्या झाली होती. अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत, परंतु कुठेतरी योग्य न्याय मिळाला अजून देखील अनेक संघटना असतील किंवा त्यांचे घरचे मागणी करत आहेत. कशा पद्धतीने या सध्या हे राज्यात वातावरण झाले, कसं बघताय? दुर्दैवानं संतोष देशमुख सरपंचाची जी हत्या झाली ती मला असं वाटतं महाराष्ट्राच्या याला काळीमा फासणारी ती घटना आहे. आणि अगदी एवढ्या शिल्लक कारणासाठी इतक्या वाईट पद्धतीने त्याची हत्या होणं आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा आक्रोश पेटलेला आहे. तर मला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. SIT नेमली, CID नेमली, माजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. पण हा एक हत्या नाही आहे. आता एक हत्या उघड झाल्यानंतर अनेक हत्येशी संबंध आता बाहेर यायला लागलेले आहेत. तर हे जी निपक्षपातीपणानं चौकशी व्हावी, ह्याला विलंब लागू नये. फास्ट ट्रॅकवरती जे गुन्हेगार असतील, जे कोणी गुन्हेगार असतील, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, ज्यांचा कोणाचा समावेश या खुनाशी असेल अशांवरती कडक कारवाई व्हावी आणि जलद गतीने कारवाई व्हावी. आणि असे जे काही मागचे गुन्हे आता बाहेर निघायला लागलेले आहेत त्याची सुद्धा मला वाटतं सरकारने गांभीर्यानं चौकशी करण्याची आवश्यकता आहे. कारण महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे. आणि अशा पद्धतीने जर एखाद्या सरपंचाची आपण पाहिलं असेल ती हत्या झाल्यानंतर अनेक सरपंचावर सुद्धा हल्ले झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे हे सर्वपक्षीय सर्वच एकत्र झाले. भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी, सर्व पक्षीय एकत्र येऊन आंदोलन करत आहेत आणि सर्वांची मागणी होत आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. नाही, हे ज्यात पक्षाचा राजकारणाचा काही संबंध नाही. मला असं वाटतं मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. आता मी बाईट दिला म्हणजे मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा पाठिंबा आहे असं नाही. तुम्ही ह्याला राजकीय स्वरूपच देऊ नये. मूळ मुद्दा काय आहे की ज्या पद्धतीनं हत्या झालेली आहे आणि सगळ्याला माहिती, रोज काही ना काही बाहेर येते सगळं. तुम्ही पण मीडियावाले गेले 50 दिवस झालं चॅनलवरती तोच इश्यू चालू आहे. म्हणजे बाब किती गंभीर आहे. आणि म्हणून जे कोणी, नाव घ्यायची कोणाचीच गरज नाही, जे कोणी एवढं धाडस कोण करतं असं सांगा मला तुम्ही. एवढं धाडस करण्याचं कारण काय आणि काय एका क्षुल्लक कारणासाठी आज त्या कुटुंबाची अवस्था काय, त्याच्या मुलीची अवस्था काय, त्याच्या भावाची अवस्था काय. तर मला वाटतं ह्याच्यावर सरकारने लक्ष घातलंय, परंतु अधिक जोमानं या संदर्भातली पुढची कारवाई कठोर व्हावी आणि जे कोणी ह्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. नक्कीच हे होते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. सरकारने बीड प्रकरणामध्ये नक्कीच लक्ष घातलेले आहे, परंतु जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी देखील त्यांनी मागणी यावेळी केलेली आहे. कॅमेरा पर्सन तुषार नवरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.